हे पीठ मलाच अर्धा कंटाळा आला, मला इच्छा केली जेवायची. गाईस रुमाली रोटी. असा मेनू देते ना खायला की परत बनणार नाही मी जेवण बनव. तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग थोडा विशेष होणार आहे कारण आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय. निमेशला ती आयडिया आहे की जे आम्ही काय बनवतो ते निमेशला त्याबद्दल माहिती आहे, पण मला अजिबात काय माहित नाही. सो काय गोष्ट आहे ती तुम्हाला आता मी दाखवतोय. चला हे बघा काय करतो आपण निमेश. चपाती आणि एक सिक्रेट मेनू आहे तो बनवायचा आहे, तो झाला की दाखवतो. मला ना ते मेनूवर थोडा शक यायला लागलाय. त्या मेनूसाठी यांनी मला दूध आणायला सांगितलं आणि आता चपाती करतोय. मेनूच्या नावाखाली हा मला वेगळंच काहीतरी घालणार असं वाटतंय. मेनू झाला चांगला तर ठीक, नाही तर दूध आणि चपाती खाऊ शकतो. चला लवकर घ्या करायला. माहिती मला काय ह्याबद्दल एवढं काय चपाती वगैरे येत नाही, ह्याला थोडंफार येतोय. तर बघू आता किती आमच्या चपात्या चांगल्या बनतात. मिक्सिंग चालू केलेली आहे निमेशनी. पीठ जास्त झाले वाटते. किती बनवायचे आपल्या 5 ते 6 ना. अरे एवढे जाम झालं. मग तिकडे मासे आहेत, तिकडे माशांना टाकू. मेन सीन काय झालंय की आई गेले घरी आणि आई घरी गेल्यामुळे आता 2 ते 3 दिवस झालेत. तो तिचं थोडं काम आहे त्याच्यामुळे आता जेवण आम्हालाच करायला लागते. सो बोल 2 दिवस भात खाऊन आलाय कंटाळा आणि रात्रीचा भात चांगला पण नाही. सो बोल आज चपाती ट्राय करूया आणि हा फुल कॉन्फिडन्सने बोलला की मला चपाती येतोय. तर बघूया आता काय होईल. चपातीवर मला गॅरंटी आहे आकारावर नाही. हे पीठ मलाच अर्धा कंटाळा आला, मला इच्छा केली जेवायची. चल आयचं दूध गरम करून. अरे जेवढे जिम करून नाही सोडले लोक तरी आता दुखायला लागले. पिठाचा गोला मला वाटतं तुला जेवण मला भरवायला लागलं. एवढा काम कर दुखायला लागला. आईला कॉन्फिडन्सने दोघं पण बोललोय आम्ही सांभाळू आता आम्ही करू. आता गप खायचं गपायचं घरी नाही बोलायचं काय. मला ते भाजी बनवायची गरज नाही, चपाती खाऊ. भाजी बनवायची होती कसली. मी दुधाची भाजी कसली आहे दाखवी काहीतरी नवीन रेसिपी आणली आणि दुधाची भाजी. आता मी पण नाही ऐकली. काय माहिती कुठे गुजराती लोक बनवतात काय माहिती कुठले राजस्थानी कुठली काय डिश कुठली आहे दुधाची भाजी. आमचं एक जेवणाचं आहे की आम्ही जेवण बनवल्यानंतर नाव देतो की काय बनले. डो तर रेडी झालाय. आता जरा घेऊन चालू त्याला किचन मध्ये. गाईज डिश बघा आमची काय. आम्ही दूध आणले अर्धा लिटर आणि चपाती आहे आणि कसली भाजी करायची दुधाची काहीच आयडिया नाही मला. तर लवकर टाइम मध्ये झालं तर भाजी, नाही तर दूध आणि चपाती. सो आता निमेश चपाती लाटायला घेतोय आणि ते बघा तुम्ही टाइम लॅप्सने. पहिली चपाती डेकोरेशनला बनवता माहिती गणपतीचे ते सिमेंटची चादर. ठीक आहे. दुसरी अजून आहे. अजून आपल्याकडे 7-8 गोळे आहेत. त्याच्यात मी एक्सपेरिमेंट करतोय. शेवटच्या गोळ्यापर्यंत तरी अख्खी चपाती होईल अशी आशा बाळग. परफेक्ट सर्कल होईल असं मला वाटायला. सो चपात्या बऱ्यापैकी बनवून झाल्यात आणि काही स्टार्टिंगची चपाती जर सोडली तर बाकी चपात्या थोड्याफार गोल आकारात येतात. एकाच दिवसात मुलगा शिकलाय चपात्या करायला, म्हणजे आता चपात्यांचं काम ह्याच्यावर टाकायला लागेल. आणि आता मी कांदा घेतोय कापाला. काय मला समजतच नाही कांदा का दुधासोबत खायचा आहे तो. कापतोय असा मेनू देते ना खायला ते परत बनणार नाही मी जेवण बनव. 100%. ही बघा रुमाली रोटी. गाईस रुमाली रोटी. कांदी झाली रे चादर झाली एवढी कशी कांदी. पहिली असं ती चुकून वर आली. टिश्यू पेपर पण एवढा पातळ ना आपल्या. रुमाली प्रयोग चालू आहेत आमचे. पिझ्झा बनवणे चालू आहे सध्या. रुमाली रोटी झाली क्लास. पण ही चांगली होईल माहिती. ही प्रॉपर होईल. पातळ जाम झाले. ही टेस्टला प्रॉपर चांगली होईल. ही आपण टेस्ट करून बघूया कशी लागते. गाई चपाती अख्खी उचलली गेली. बघूया चला. रिव्ह्यू दे कशी वाटते चपाती. जेल मध्ये चपाती शिजलंय ना. शिजलो ही मस्त
ती प्रॉपर होईल कारण म्हणते ती खरी पातळ आहे. काय उद्घाटन केलंय त्यांनी, पहिला तवा टेकलेला आहे. 2 चपात्या ना मगासपासून 15 मिनिटं गेलीत, अजून 7 चपात्या आहेत. 7 नाही तसंच असतील. चिकट टाकून निमेश चपात्या लवकर पाठवट करायला काहीतरी. चाळीची बेल क्रंची आणि एकदम क्रंची अँड क्रिस्पी. आम्हाला तशी बनवायची होती म्हणून बनवलं, नाही तर आमचं काय परफेक्ट झाली असते. झकास ब्रो केटरिंग सर्व्हिस, लवकरच ऑर्डर स्वीकारायला जातील. एकदम क्रंची म्हणून असं टेस्ट केली पण चांगलं पूर्ण प्रॉपर. तुम्हाला डिटेलिंग पण आहे चपातीची एकदम. आकार मध्ये झोल नाही. गाईज आता आम्ही मेन मेनू घेतो करायला. कांदा दूध आमटी भाजी. नाव नंतर झाल्यावर सांगितलं स्पेशल आपलं नाव पण त्याने हाईड केलं. विचार करा किती प्रॉपर, म्हणजे मोठ्या शेफ कडून त्याने आणले करून. आता याच्या मध्ये जातोय काय टाकलंस ते? जिरं सांगत जा काय काय टाकतेस. राई गॅस पेटवताना भेटला. सगळं टाकल्यानंतर गॅस पेटवते. तडतड का नाही होत? अर्धा तास इथं वाटच बघत बसलो असतो. गाईज माणूस मेनू विसरलाय हो. बघू दे आता. बरं आहे स्वतःच थोडं डोकं लावलं नाही. आता काय माहिती काय खायला लागलं असतं. अजून पण मला आयडिया नाही हा काय बनवतोय, कसली डिश आहे. बघा कांदे दूध. तेल घेत कापलाच ना. अरे कसा कापू ते सांगू. मुनमुन हो प्रोफेशनल शेफ ताज हॉटेल मधले एका वेळी 2 कामं. तिला कॉल करते मी आता. काय आता हळद टाकतोय आणि आता तो अर्धा मेनू विसरलाय. आता परत कॉल करतोय. रिस्क टाकते हळद, आपल्याला समजेल नक्की टाकायचे असते की नाही. म्हणजे ते टाकल्यानंतर समजेल ना आपल्याला. 1 मिनिट लवकर चपाती बनतो नंतर लागेल ना. काहीच मेनू तिकडे तयार झालेला आहे. कांदा पोहे मेनू आता खराब वाढायला लागला. टेस्ट बघा खरा मेनू बघा इथे. हळद टाकली आता काय, त्याच्यानंतर कांदा टाकलाय. आता काय टाकतोय साखर. मीठ नव्हतं टाकलं, मीठ आहे साखर नाही. हा मग तो साखर बोललास मला. मगाशी टाकायचं चालू आहे. थोडीशी मीठ चवीनुसार मीठ. एवढी तर बरोबर आहे ना. मुघलाई शिखरण वगैरे नाही ना बनवत. मुघलाई शिखरण आहे वेगळा मेनू आपला. मी हा बघितला हो दुधाचा. मला आठवत नाव नाही आठवत. ते असंच मी कशाला म्हणजे दुधाचं आहे का? ते काय आहे? कांद्याची भाजी बनवतात कसं. काही रियालिटी बघा. कांदा भाजी बनवते आणि सांगते मगासपासून दूध टाकून एकदम प्रॉपर मेनू बनवायचा आहे. आता एवढा सस्पेन्स मध्ये तर ते मोठे मोठे शेप पण नाही ठेवत. एवढा मगासपासून 10 वेळा ठेवलाय त्यांनी. आपला मेनू स्पेशल आहे. आपली पब्लिक माहिती नाही त्याच्या. वहिनींची भाजी. हॅलो राहायचं ना अजून. वहिनी केली भाजी आणि उपाशी राहिले दाजी, अशी गत केलीच होतो. मसाला टाक लाल कशी होईल ती. गाईज ही बघा ही काय आहे. ही भाजी आहे. ते काय बघतोय. ही भाजी इथं आहे मी दाखवली मग. ही भाजी आहे. ही अशी आम्हाला बनवायची आहे. 20% तरी झाले काहीतरी. मला असं का वाटतंय ही ग्रेव्ही भाजी आणि ती आपण कोबीची भाजी सुकी बनवतोय. पण कांदा टाकून आहे. ही वेगळी भाजी आहे. ते खाल्ल्यावर तू बोलशील माशाला पोहायला ते आठवलं मला. नाही होईल वाटतंय. कलर तर थोडासा आपल्या. काहीच दोन प्रकारचे मेनू आमच्या 2 माणसांनी आम्हाला सांगितलेले आहेत. एक आहे कांद्याचा, दुसरा आहे टॅमॅटोचा. आज आम्ही कांद्याचा ट्राय करून बघतोय. फसला तर काय नाही करायचं, गप खायचं नाही राहायचं. आलं काय व्हिडिओ कॉलवर आहे. हो मेनू अंगाशी आलेला आहे. आवाज असा होत नाही. आता व्हिडिओ कॉल लावून बघतोय आम्ही.
फायनल करतोय की काय करतोय ते होते का बरोबर आता. गाई ती बघा मोदक चपाती, इकडे आमिबा चपाती आहे, याच्या खाली रुमाली रोटी. चित्र रिएक्शन बघितलं असतं तर कमले असते. गाईज याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. आज पनीर दिसतंय लवकरच. टेन्शन मध्ये का मला. अरे मग काय याच्यात दूध असतं. असं वाटतं कलेजी आता टाकशील आणि कलेजी फ्राय करशील असा फील येते ते बघून मला. अजून व्हिडिओ हे आहे ना, नेटवर्क आहे ना. काही हा कुठला रेसिपी आहे समजत ना. अर्धा डबा मग खाली केलाय गरम मसाल्यात. आपलं कंटिन्यू गरम मसाला टाकणं चालू आहे. त्यांनी बरोबर सांगितलंय, तू केला खाली. हो दे चल कर, काय करत असतं. गाई चपात्या चिकटल्या हे बघा काय. टाकू. अरे टाइम ओ ये ना. आता ते प्रॉपर आलं बघ तो. आता कलर यायला लागला. पोहे पण आहेत खाली. पडतोय खाली तो. अरे अरे साखर अरेची बोलतील कुठले चायनीज वाला आले. आवाज चाललाय मागास. टेस्ट कर. बोल तुला टेस्ट करायला प्रॉब्लेम का हो. सुकलोय बा. या डिशचं नाव आता दिमेश हे करणार आहे आम्हाला. फायनली दाखव डिश दाखव. आणि या डिशचं आमचं नाव आहे मलाई कांदा. करत ना आम्ही वांदा खातो मलाई कांदा. आता खाऊन समजेल आपल्याला कसं काय चाललंय. आणि उद्या खरं समजेल. कॉल आला तर समजून जायचं आहोत आम्ही. एवढा डबा होता गरम मसाल्याचा. एवढा खाली टाकलाय. नाही तर टेस्ट खरे नाही तर मला ते टेन्शन आले. मध्ये गेल्यावर आपण रुमाल चेक करतो बघ. 1 2 टॉवेल कुठला चांगला वाटते. कुठला टॉवेल चांगला वाटते. हा खराब आहे. हा जास्त नाही हा जास्त फाटलेला टॉवेल आहे ना. हा जास्त एक्सपेन्सिव्ह असतो. झाराचा टॉवेल. हा झाराचा टॉवेल. मलाई कांदा, रुमाली रोटी. हे त्यातलं तर चांगलं वाटते पण तिकडेच बघूच नका, जाऊ दे. आता निमेश आता टेस्ट करून सांगणार आहे की कसं लागतंय. ते आम्ही मोदक चपाती. हो पिझ्झा. चला घ्या. हालं नाही, हात हालत नाही. गाईज लाईव्ह आता रिएक्शन आमची चालू आहे. त्याची लाईव्ह चालू आहे रिएक्शन. एक नंबर. ओके सो गाईज आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. आणि चपात्या पण त्याच्यासोबत चांगल्या लागल्या बऱ्यापैकी. आणि चपात्या झालेल्या बऱ्यापैकी अशा म्हणजे दिसायला ठीक नव्हत्या पण टेस्टला चांगल्या होत्या चपात्या. शिजलेल्या प्रॉपर असं नव्हतं. सो ओव्हरऑल हा थोडा फनी व्लॉग होता. आणि आम्ही फर्स्ट टाइम असं चपाती आणि काय तो सस्पेन्सवाला डिश ट्राय केलेली. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि असे जर व्लॉग हवे असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. सो भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. काय बोलायचं निमेश? नाही आता भांडी घासू. खांद्याला मसाज देऊ काय? खांदा वेगळा दुखायला लागलाय. आता भांडी घासतो आणि मस्त की झोपतो. उद्या लवकर उठायचं पण आहे. गुड नाईट.